तुम्हालाही सकाळी उठल्याबरोबर 5, 10, 20 अशा एकामागे एक शिंका येतात, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करा. आणि आता बघूया की सकाळी सकाळी उठल्यानंतर किंवा साध्या फोडणीनी किंवा छोट्याशा धुळीनी आपल्याला शिंका का येतात. यामध्ये आयुर्वेदानुसार तुमची इम्युनिटी कमी झालेली आहे. म्हणजे जनरली बाकीच्या लोकांना त्याच धुळीमधून गेलं तर शिंका येत नाही आणि तुम्हाला मात्र शिंका येतात. याचं कारण तुमच्या बॉडीमध्ये इम्युनिटी कमी झालेली आहे. मग ही इम्युनिटी वाढवायची कशी? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अतिरिक्त पाणी पिणं आपल्याला बंद करावं लागेल. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणं, झोपायला जाण्याच्या आधी 1, 1.5, 2 ग्लास पाणी पिणं, याच्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण वाढतं आणि तेच पाणी शरीरामध्ये अग्निमांद्य तयार करून ह्या शिंका येण्यासाठी कारणीभूत ठरतं. दुसरी गोष्ट म्हणजे आंबट पदार्थ हे जेवणाच्या शेवटी शेवटी खाणं. जर आपल्याला दह्यासारखे काही पदार्थ खायचे असतील तर आठवड्यातून 1-2 दिवस ते आपण जेवणाच्या सुरुवातीला किंवा मध्ये खाऊ शकतो. पण जेवणाच्या शेवटी मात्र 2-3 घास आपण तिखट खायला पाहिजे. सामान्य तिखट खायला पाहिजे, म्हणजे आपल्याला सर्दीचा त्रास कमी होतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भूक नसताना जेवण करणे किंवा उशिराने जेवण करणे. रात्री जर आपण 9-10 वाजता जेवण करत असू तर त्याचं सामतेमध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यामुळे शिंका येतात. आणि एक शेवटची गोष्ट करा, ती म्हणजे 5 ते 10 मिनिटं व्यायाम करा, अनुलोम विलोम करा, सूक्ष्म व्यायाम करा, म्हणजे तुमचा हा ॲलर्जीचा त्रास कायमचा जाईल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा गोरे.